अंबाजोगाई शहराला वळसा घालणारा रिंग रोड असो किंवा मग संत भगवानबाबा चौक ते पिंपळा अहमदपूरकडे जाणारा रस्ता असो, हा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही। या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच आहेत, कुठल्याही नाल्या झालेल्या नाहीत। त्या नाल्यामध्ये गवत उगवले, लाईटचे खांब बसवलेत, एकदाही लाईट नाही। या शोभेच्या वस्तू आहेत। दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहराच्या बाजूला असणारी पाण्याच्या टाकीपासून ते रिंग रोडकडे जाणाऱ्या रस्त्याची जर अवस्था आपण पाहिली तर अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी वस्तीमधील पाणी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग येत आहे, मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या नाल्या पूर्ण न झाल्यामुळे हे घाण पाणी रस्त्यावर येत आहे। त्यामुळं या प्रश्नावर आज सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे। या प्रश्नावर लोकसभेच्या उमेदवारांनी या संदर्भात ठोस आश्वासन दिलं पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे। तब्बल 5 वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यासाठी कामे सुरू झाली। आज जरी या रस्त्यावरून वाहने सुसाट वेगाने धावत असली तरी अद्यापही अनेक कामे राष्ट्रीय महामार्गाचे प्रलंबित आहेत। अनेक ठिकाणच्या अजून नालीचे काम पूर्ण झालेले नाही। आजही या राष्ट्रीय महामार्गावर असणारे जे गावं आहेत, या गावातील घाण पाणी राष्ट्रीय महामार्गावर येत आहे। गावाच्या जवळची नाली का झाली नाही विचारायचे कोणाला? कोण कंत्राटदार आहे त्याचा थांगपत्ता नाही, कोण अधिकारी आहेत त्यांचाही थांगपत्ता नाही। सर्वसामान्य जनतेने या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जायचे कोणाकडे? हा प्रश्न राष्ट्रीय महामार्गाचा असल्यामुळे सध्या लोकसभेच्या निवडणूक सुरू आहेत, त्यामुळे लोकसभेच्या खासदाराकडे हा प्रश्न जाणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये उभे असणाऱ्या जे कोणी उमेदवार असतील त्यांनी या प्रश्नावर लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। प्रत्येक गावच्या जवळ मोठा रोडवर स्ट्रीट लाईटचे खांब मध्यभागी लावून ठेवले आहेत, एकदाही या पोलवरचा बल्ब लागला नाही। कोणी उजेड पाडायचा? नालीत माती जाऊन बसल्याने कमरे एवढे गवत राष्ट्रीय महामार्गाच्या नालीवर उगवले आहे, रस्त्यावर पाणी साचते। हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे असाही प्रश्न नागरिकातून केला जात आहे।